दान देई देवा हे दान देई लक्षे तुझिया पाई लक्षिला गो तुझिया पाई तुझा नामाचा विसर न न पडावा दिगंबर सदा घडो संत संग सदा घडो संत संग कदा न भावा वियोग कदा न भावा वियोग तुझ्या नामाचा विसर न पडावा दिगंबर न पडावा दिगंबर न पडावा दिगंबर बापूजी म्हणे गुरु दत्ता बापूजी म्हणे गुरु दत्ता एवढा पूर्वा मनोरथा एवढा पूर्वा मनोरथा तुझ्या नामाचा विसर न पडावा दिगंबर न पडावा दिगंबर दत्ता प्रभु दत्ता Thank you.
इतर सोहळ्यासाठी जे हजर राहिलेले आहेत त्याचा थोडासा 2 मिनिटं सत्कार होईल, त्याच्यानंतर कीर्तनाला सुरुवात होईल. शिवास्वामी महाराज झरीकर यांनी कृपया स्टेजकडे न्यायची कृपा करावी. हे जे आपले गहू जेव्हा जे हात बिजू देत नाही तसे आपले बोरीचे दत्रावती शिकले हवामानाचे अंदाज. आता तुम्हाला माझा परिचय झालेलाच आहे. मी दत्ता शिंपले, हवामान अंदाजक बोरी. आज 5 वाजेपर्यंत काय करायचं ते करून घ्या. आजच्या नंतर वीज चमकली की माझं नाव घ्यायचं दत्ता दत्त दत्त, हे काय वीज चमकणार 5 वाजता. कारण त्या टायमाला आपल्या भागात हवेचा दाब 1007 हेक्टर प्लस होणार आहे आणि 1008च्या कमी जर हवामान म्हणजे हवेचा दाब असेल त्या ठिकाणी थोडा रिमझिम पाऊस पडत असतो. ज्या ठिकाणी 1000च्या आत म्हणजे 9999 9900 असा जर झाला 999 1000 आत जर आला तर त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडत असतो. जे सुशिक्षित माणसं आहेत, आता याच्यामध्ये 12वीच्या मुली ज्या असतात ते मला माझ्या नाव बोट मोडते नाही का नाही. 12वीला मी गार्डनिंगला होतो बोरीला. एकही कॉफी करून 8 दिवसापासून चालत असलेला हा अखंड दत्तनाम सप्ताह आज सांगतेवर आपल्याला आलेला आहे, पोहोचलेले. कारण समाप्ती कधीच नसते आपली. तुम्ही आम्ही संपतो, तुम्ही आम्ही जन्मतो, तुम्ही आम्ही मरतो. जन्ममरणाचा बाधा तुमच्या आमच्या जीविष्याला लागलेला आहे. म्हणून 7 दिवस असं सारे विचार येदो अवधूत महाराजांचा संवाद चाललेला गेले. उत्कट अशा पद्धतीचे ग्रंथांचं कथा आज आपल्या गावामध्ये 7 दिवसापासून झालेली. काल त्या सारविचार या ग्रंथांची सांगता झालेली. आज काल्याचा दिवस. आज बजरंगबली हनुमान महाराज यांचा जन्मदिन आहे. मागे रामनवमी झाली आणि आज पौर्णिमेचा दिवस आहे. आणि जो दास्यत्व भक्ती केली, 9 प्रकारची भक्ती आहे, त्याच्यामध्ये दास्यत्व भक्ती विशेष आहे. माई बापानं राम प्रभूची ज्याने एक तत्वानं भक्ती केली, नुसता हनुमंतरायला बलराम म्हटल्यानंतर राग आला. माझ्या रामापेक्षा कोणता बलराम आहे, अशी ही एकनिष्ठ भक्ती त्या हनुमंतरायांची. आणि त्या हनुमंतरायांच्या जन्मदिनानिमित्त रामनवमीच्या जन्मदिनानिमित्त हा अखंड दत्तनाम सप्ताह तुम्ही फार परभणी जिल्ह्याचे लोक भाग्यवान आहोत. कारण आनंद म्हणजे काय, आनंद कशाला म्हणावं, आनंद संप्रदाय काय आहे, हा सनातन संप्रदाय असून मागे पडला. मायबाप गोवाबाशी, केवळ गोवाबाशी. मायबाप कलियुगाच्या मुळे झाले धर्माचे वाटोळे. भगवंताशिवाय तर आपलं जगणं नाही. जसं चिखल आणि पाण्याचा संवाद आहे तसं देवाला भक्त लागतो. देवाला काय वाटतो, भक्त. आवडी निवासी तो ऐका प्रकार नामाचा गजर रात्रंदिवस म्हणून 8 दिवसापासून अखंड दत्तनाम सप्ताह आणि कथा कीर्तन आपल्या गावामध्ये चालू आहे. म्हणून आज देवाला आपल्याला 1 तास कीर्तन करायचंय. आपल्याला वेळ झाला कारण दत्तस्वामीची आपली शोभायात्रा निघाली. हनुमंतराय यांचे दोघांची वैराग्यवीरांची आज विशेष बघा. नातं काय आहे का दत्तप्रभूचं आणि हनुमंतरायाचं? फार जवळचं नातं आहे, फार जवळचं संबंध आहे. कुणाचा? हनुमंतरायाचा आणि दत्तप्रभूचा. ज्यावेळेस आता मी तुम्हाला कीर्तनात सांगणार आहे असा योग आज आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला जुळून आलेला आहे. आणि शेवटच्या दिवसाने देवा याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा. म्हणून आपल्याला 1 तासामध्ये चिंतन मांडायचे आपल्या अल्पशा बुद्धीने. प्रथम गुरुमाऊलीला नमस्कार करू. नमः
तुमची अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज गावे सुभटा. प्रथम दोन्ही वैराग्य वीरांना साष्टांग दंडवत घालून आणि पुढे असणारे प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती असणारे श्रुती माईबाप सज्जन आणि या कीर्तनाला लाभलेले गावातील टाळकरी मृदंग वादक आणि मांडव्या येथील भजनी मंडळ पुन्हा आपल्या साडेगाव येथील गुरुकृपा भजनी मंडळ तिनोळा येथील भक्ती मंडळ गुरुभक्त मंडळ परभणी येथील गायक आणि वादक सर्व श्रुती मायबाप आणि या पंच कमिटीचे सर्व गुरुभक्त. कारण का आज आपल्याला वेळ कमी आहे, वेळ झाला आणि आपल्याला संध्याकाळी फार लांब जायचे कार्यक्रमासाठी. नांदेड जिल्ह्यामध्ये गुंडेवाडी इथे संध्याकाळचा कार्यक्रम आहे. त्याच्यासाठी आपल्याला जी सेवा आहे हो, अर्ध्या तासात आपल्या सेवा मंडळीचे आणि स्वयंपाक झालेला आहे. तसं तर आता पावसाची चिंता नाही, तसं तर आता पावसाची चिंता नाही. खरं तर आपल्याला हा प्रसादाचा कार्यक्रम आहे. देवाला आपल्याला आता आपण 7 दिवस आपण देवाचं स्मरण चिंतन करू लागलो. देवाचं स्मरण चिंतन कलियुगामध्ये का करावं? कलियुग इतका सोपा आहे. आता काही लोक म्हणतात की कलियुग फार वाईट आहे. सज्जन हो, कोण्याच काळाला कोण्याच युगाला आपल्याला वाईट म्हणता येतच नाही. सत्य लोकांमध्ये विक्रता युगामध्ये काही वाईट लोक होते नव्हते का? दुष्ट लोक नव्हते का? त्रेतायुगामध्ये वाईट लोक होते, सज्जन होते, ऋषी होते, मुनी होते, जपी होते, तपी होते. आता कलियुगामध्ये सगळेच लोक आहेत, सगळ्याच. कारण सत्वगुणी आहेत, तमोगुणी आहेत आणि रजोगुणी आहेत. मला तर वाटतं उद्धार होण्यासाठी कलियुग फार चांगला आहे. बरोबर? कलियुग चांगला, कलियुग चांगला कसा आहे? दादानी आता म्हणलं की महाराज कलियुगाला तुम्ही कधी वाईट मानू. कलियुग कसा आहे? चांगला आहे. पण केव्हा चांगला आहे? नामे रूपी रंग. आता कलियुगामध्ये तुम्हाला जप तप हवन या यज्ञ काही करण्याची गरज नाही. माणसाची जरूर जप तप क्रियाने Yeah.
करायचा नाही. जो नियम केला, जो संशय घेतला, तो वाया गेला. नियम माझा हा नियम आहे म्हणायचाच नाही. आपण नियमामध्ये बसू शकत नाही. आपल्याला डोळा चांगला नाही ते कशाला नियम धरावं. विचार आपल्याला करायचंय. कोणताच बोबड सोड करायचं नाही. आणि या कलियुगामध्ये ढोंगी बाबानं आपला परमार्थाचा सत्यानाश करून टाकला. आधीच आपली माकडाची जात मानवांची, आणि माकडाला जर दारू पाजलं तर ते मुकाट्यानं बसेल का? नाही, शक्य नाही. आता महाराज म्हणाले खराब बाबा क्या है, खराब बाबाची वरात निघणार, काही टेन्शन घेऊ नका. जे बाबा भक्तीच्या नामावर लैंगिक अत्याचार वगैरे 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 काय करतील, त्यांचा भोग त्यांनी भोगतील. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आपण चांगलं काम करायचं, जीवनात येऊन आपल्याला माणूस म्हणून जगायचंय. कारण अगोदर माणूस बना. जातसही बडा धर्म, धर्म से ही बडा करीम, कर्म से ही बड़ा इंसान, इंसान से बड़ी इंसानियत. आता माणसापेक्षा जातीपेक्षा धर्म मोठा, धर्मपेक्षा कर्म मोठा. आपण आपले चांगलं कर्म करावं. मला एकट्याने म्हणलं महाराज, आजकालचे साधू कीर्तनकार ढोंगी झाले. ढोंगी ढोंगी मान्य आहे. ज्याचा भाव त्याला देवानं देणार आहे हे नक्कीच आहे. आता कलियुगामध्ये उदाहरण आहे का नाही. जसं करावं टिट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर आहे. आता तुम्ही जर चांगलं गहू पेरलं तर साडी उगवणार नाही. आगा कर्मी जेवरावे तया सुख दुःख पा. आपण कर्म चांगले करायचं, आपला अज्ञानपणा दौडायचा, आणि अंधश्रद्धेच्या भक्तीच्या पाठीमागे आपण जायचं नाही. देव अंगात येतो का? अंगात आलोय देव, समर्पया मुली ठेवत. आता प्रत्येकाच्या हजारो 60 हजार वर्ष तपश्चर्या झाली, कोणाला देव भेटला नाही. आणि देव सुद्धा भेटलं कामाचा नाही माय बाबा. देव भेटत नाही. म्हणून आपल्याला देवाला दान मागायचं आहे की देवा आपण पामर आहोत. माझं पामर आहे काय थोर पण पायाची, काय थोर पण वाहन पायी परी. म्हणून मायबाप हो, व्यक्ती काही नाही बोलताना आपण 7 दिवस नामस्मरण चिंतन केले. प्रत्येकाच्या मागे कल्पना लागलेली आहे की आम्ही 7 दिवस अन्नदान केलंय, नामस्मरण केलंय, चिंतन केलंय, कथा ऐकलंय, त्याचा प्रसाद आम्हाला काय मिळेल हा उद्देश असतो. प्रत्येकाच्या पाठीमागे आपण एखाद्याच्या शेतावर कामाला गेल्यानंतर आपल्याला नक्कीच आपल्याला केलेल्या कामाचा दाम
आणि केलेल्या कामाची पावती आपल्या सोबत नक्की मिळते, हा आपला विश्वास आहे. मग आपण निष्काम वृत्तीने भगवंताकडे जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक सकाम उपासना आणि एक निष्काम उपासना. भगवंत जर प्रसन्न व्हायचा झाले तर होणी निष्काम स्मरावे. निष्काम भक्ती देवाला आवडते, म्हणून देवाला आपल्याला मागायचं आहे की देवा काय दे मला. देवा हे दान देई. कोणतं दान दे. लक्षे लागो तुझिया